वेलकम. मी हर्षाली हॅपी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि या दिवशी मी केले आहे उद्यापन. तर त्याची ही पूजा मी कशी मांडली आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आजच्या दिवशी सफला एकादशी होती, त्यामुळे आज उद्यापन करू नये किंवा उद्यापन केलं तर चालतं का हे प्रश्न माझ्याही मनात होते. पण यूट्यूबला भरपूर व्हिडिओज बघितले आणि एका स्वामींना गुरुजींना विचारल्यानंतर हे ठरवलं की ज्या लोकांची एकादशी आहे, ज्या स्त्रियांची, त्यांच्या घरात त्यांनी हे उद्यापन करायचं नाही, तीर्थ सोडायचं आहे. पण बाकी सगळ्यांनी हे उद्यापन केलं तरी चालतं आणि नियमानुसार मार्गशीर्ष महिन्यातल्या चौथा गुरुवारीच उद्यापन करायचं आहे. त्यामुळे अगोदर उद्यापन करण्याचंही मी टाळलं. त्यानुसार मी ही सगळी पूजेची तयारी करून घेतली. सगळ्यात आधी जी रेग्युलरची देवपूजा होती ती मी देवपूजा करून घेतली. सगळ्या फोटोंना फूल माळा घालून घेतल्या. आज लक्ष्मी उद्यापन असल्यामुळे श्री महालक्ष्मीच्या फोटोलाही मी हार करून घेतला. एक 5 ते 10 मिनटामध्ये ही रेग्युलरची पूजा माझी आवरून झाली, देवपूजा. त्यानंतर मी पूजेच्या तयारीसाठी हा चौरंग रेडी केला. आज मी चौरंगाला केळीचे खूट लावणार होते. इथे जळगावमध्ये केळी उत्पादन जास्त असल्यामुळे केळीचे खूट प्रत्येक पूजेला अगदी इझिली अवेलेबल होतात आणि खूप रिजनेबल प्राईजमध्ये मिळतात. तसे तर केळीचे खूट हे लावल्याने प्रत्येक सणाला शुभच असतात. पण यावेळेस मी म्हटले की यावेळेस आपण पूजेसाठी केळीचे खूट वापरूयात. खूप दिसायला पण खूप छान दिसेल आणि हे अतिशय शुभही मानलं जातं. त्यानुसार मी हे सगळे खूट अगदी ॲडजस्ट करून घेतले, व्यवस्थित सुतळीने बांधून घेतले. खरं तर हे बांधता बांधता खूप नाकीनऊ आलं होतं माझ्या, कारण हे 2-3 वेळा घसरून पडत होते. पण 2-3 वेळा चांगल्या टाईट गाठी बांधल्यानंतर हे व्यवस्थित बांधून झाले माझे. केळीच्या खुंटाच्या खाली कागदाचा पेपरचा छोटासा तुकडा नक्की ठेवावा, कारण याचे डाग पडतात. त्यामुळे हे आवर्जून मी सांगते इथे की छोटे छोटे पेपरचे तुकडे ह्याच्या खाली नक्की ठेवा. त्यानंतर मी पूजा मांडायला सुरुवात केली. छान नवीन वस्त्र इथे ठेवलं. कलशाच्या खाली थोडेसे तांदूळ घालून मी त्याच्यानंतर इथे असा हा छोटासा बाऊल ठेवला आहे, कारण त्याची उंची वाढते. म्हणजे मी जे वस्त्र तयार केलं होतं ते अगदी छान व्यवस्थित बसेल. त्यानंतर नारळाला हळदी कुंकू वाहून त्याच्यामध्ये सुपारी, अक्षदा, दुर्वा, एक पैशाचं नाणं आणि हळदी कुंकू वाहून घेतलं. त्यानंतर हे मी पैठणीचं वस्त्र तयार केलं होतं ते याला बांधून घेतलं. पैठणीच्या ब्लाऊजमधलं छोटंसं कापड शिल्लक राहिलं होतं, तर त्याचंही मी वस्त्र स्वतः शिवलं आहे आणि अतिशय छान तयार झालं आहे. 4 गुरुवारी जे पूजेसाठी नारळ वापरला होता तोच नारळ मी ह्यावेळेसही वापरला आहे. आणि माझ्या वाचण्यात असं आलेलं आहे की हा नारळ नंतर फोडून खाऊ नये, कारण तो आपण देव म्हणून त्याची पूजा करतो, देवी लक्ष्मी म्हणून, तर तो नंतर पाण्यात अर्पण करावा. हे खूण तसे मध्ये पडत होते. नंतर मी 2-3 सुराने त्याला एकदम टाईट बांधून घेतलं. त्यानंतर ते हलले नाहीत. पूजा मांडून झाल्यानंतर मी त्याचे दागिने वगैरे सगळे देवीचे दागिने ह्याला मांडून घेतले. त्यानंतर हार घालून घेतला. काही जणी ही पूजा मांडताना एकदम सिंपल पद्धतीने, साध्या सरळ पद्धतीने मांडतात, तर काही जणी खूप डेकोरेशन करतात. खरं तर ही आपल्या श्रद्धेवरचा भाग आहे. आपण मनोभावे पूजा केली तरी देवाला ती पूर्ण असते. पण प्रत्येकाची कला आणि आवड असते, त्यामुळे सगळेजण असे हौसमौस करत राहतात. ह्या सगळ्या गोष्टी करताना अक्षरशः नाकी नऊ येतं. पण एक मनाचं समाधान असतं की आपण हे सगळं केलं आहे देवासाठी, अगदी मनोभावे, पूर्ण श्रद्धेने. त्यामुळे तो आनंदही वेगळाच असतो. या पूजेच्या कलशामध्ये माझी आंब्याची डहाळीची पाने ठेवायची राहून गेली होती, पण मी नंतर याच्यामध्ये अडकून घेतली. देवीची मांडणी पूर्ण झाल्यानंतर मी इथे खाली गणपती म्हणून सुपारी पुसून घेतली, त्याची पूजा केली. या दोन्हीला, देवीला आणि सुपारीला वस्त्रहार घातला. त्यानंतर हा फुलोरा मी कुठे ठेवू हा प्रश्न मला पडला होता, कारण मी चौरंगाच्या बरोबर मधोमध पूजा मांडली होती आणि तिथे वरती बसायला ह्याला कुठेच जागा नव्हती, म्हणून मी खालीच ठेवलं. त्यानंतर फळे, 2 विडे हे ठेवून घेतले. त्यानंतर इथे मी दिव्यांची तयारी केली. सगळे दिवे मांडून घेतले. देवीच्या समोर तुपाचा दिवा मांडून घेतला आणि त्यानंतर
रांगोळी काढायला सुरुवात केली. खूप जास्त रांगोळी नाही काढली, एकदम सिंपल सोपी रांगोळी काढली, कारण पुढे पूजेला बसायचं होतं, आरतीचं ताट मांडायचं होतं. त्यामुळे छोटीशी नाजूक अशी रांगोळी मी काढून घेतली. अशा पद्धतीने ही माझी रांगोळी काढून रेडी झालेली आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही रांगोळी कशी वाटली आहे ती. एकदम सिंपल 5 ते 10 मिनटात होणारी रांगोळी आहे, पण रंगसंगती कशी वापरतात त्याच्यावरही ती किती छान दिसते ते कळतं. त्यानंतर मी आरतीचे ताट तयार करून घेतलं. फुले, कापूर, अगरबत्ती, हळदी कुंकू हे सगळं दामनामध्ये ठेवून मी देवीसमोर ठेवलं. त्यानंतर आता सगळी पूजा व्यवस्थित मांडून झाली आहे, सगळी तयारी आटून झाली. त्यानंतर मी सगळे दिवे लावून घेतले आणि पूजेला सुरुवात केली. ही पूजा मी सकाळी लवकर करून घेतली होती, साधारण 7 वाजता. त्यामुळे सगळी शांती होती, ध्रुव झोपला होता आणि एकदम शांततेत ही पूजा मला पार पाडण्यात आली. सगळं आवरून झाल्यानंतर मी या केळीच्या पानांवरती लाईटिंगची छोटी अशी पांढऱ्या रंगाची माळ सोडून घेतली. अतिशय सुंदर दिसते आणि प्रसन्न वाटतं ही लाईटिंगची माळ सोडल्यानंतर. त्यानंतर मी धूप दिवा अगरबत्ती लावून पूजा करायला सुरुवात करून घेतली. ओम श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. ओम श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवी नमः. ओम श्री क्लों ओम धन देवी माम. ओम धनदाय नमस्तुभ्यं. निधी पद्माधिकायच्च भवन्तु तत्प्रसादाय मे धन. तो धर्म लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. व्यापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी 8 पाट नगर होते. नगराचा एक राजा होता, त्याचं नाव होतं भद्रश्रवा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सोडवित होता, आनंदित ठेवत होता. राजाच्या राणीचं नाव सुरचंद्रिका होतं. नाव चांगले, पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होईल, भांडणानं वैतागली, रागाने घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी घरातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी, त्याकडे होत्या लक्ष्मीचे व्रत. तिनं ते पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती करायला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लहू लागले, गर्वाने ती फुगली. गरिबांना विसरली, थोराताठ्यांना खेचू लागली, दासदासींवर रागवली. कथा पोथी पूर्ण वाचून झाल्यानंतर मी आरती करून घेतली. दुधाचा, पंचामृताचा छान असा नैवेद्य दाखवून घेतला. अशा पद्धतीने हा मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवारची पूजा संपन्न झाली, उद्यापन पूर्ण झाले. देवी तुम्हा सर्वांना भरपूर आशीर्वाद देऊ आणि सर्वांना सुखात ठेवू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.